अब आसमां भी लुट। नमस्कार, मी प्राध्यापक विशाल भोसले आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक छोटासा संदेश आहे. भरतीची तयारी करत असताना ज्या विद्यार्थ्यांना फिजिकल 40+ पडत आहे त्या विद्यार्थ्यांनी फिजिकल बरोबरच लेखीचं 85+ कशी जातील याच्यावरती काम करा. आणि याच्यावरती काम करत असताना तुम्हाला विषयांची सांगड घालणं खूप गरजेचं असतं आणि तीच सांगड मी आज तुम्हाला सांगणार आहे. जसं की मराठी व्याकरण या विषयामध्ये शब्दाच्या जाती किती आहेत या प्रश्नाचं उत्तर बहुतांश सर्व विद्यार्थ्यांना येतं, तर विद्यार्थी सांगतात 8 आहेत. मी तोच प्रश्न विज्ञानामध्ये नेला आणि ऑक्सिजनचा अणुअंक विचारला तर विद्यार्थ्यांना सांगताना अडचण येते, पण ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. नंतर मी ऑक्सिजनचा अणुवस्तुमानांक विचारला तर तो 16 आहे. नंतर मी विद्यार्थ्यांना सर्वनामाचे प्रकार विचारले तर त्यांनी 6 सांगितले. तर कार्बनचा अणुअंक 6 आहे, कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. आणि ते 6 प्रकार आहेत. संपुदे प्रास म्हणजे संबंधी असेल, पुरुषवाचक असेल, दर्शक असेल, प्रश्नार्थक असेल, आत्मवाचक असेल आणि सामान्य असेल. अभ्यास जोडायचा, अभ्यास जोडल्यानंतर मार्क कुठंही जात नाही. ओके. त्यानंतर मी विचारलं की संविधान सभेची किती अधिवेशनं झाली तर विद्यार्थ्यांना माहिती होतं की 11 अधिवेशनं झाली. मग मी सोडियमचा अणुअंक विचारला तर सोडियमचा अणुअंक हा आहे 11. मग त्याचा अणुवस्तुमानांक विचारला तर अणुवस्तुमानांक विचारला तर आपल्याला अणुवस्तुमानांक सांगता आला पाहिजे. तर तो किती आहे? 23 आहे. म्हणजे एखादं मूलद्रव्याचा अणुअंक विषम असेल तर विषम संख्या असेल तर दुप्पट +1 आपण घेतो आणि ऑक्सिजन आणि कार्बनला पण सम होती म्हणून दुप्पट घेतलेली आहे. आता त्याच्या पुढं जाऊ. मी जर एखाद्या विद्यार्थ्याला बेसिक संकल्पना विचारली की भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट किती होती तर किती होती? सुरुवातीला 8 परिशिष्ट होती. शब्दांच्या जाती पण 8 होत्या, ऑक्सिजनचा अणुअंक पण 8 होता. आता 8वं परिशिष्ट काय होतं तर 8वं परिशिष्ट होतं भाषांचं आणि त्याच्यामध्ये 22 भाषा होत्या. किती भाषा होत्या? 22 भाषा होत्या. मग मी त्याला विचारलं अभिजात भाषा किती आहेत तर तो म्हणला अभिजात भाषा 11 आहेत. तर मग अधिवेशनं किती झाली होती? 11 अधिवेशनं झाली होती. आपल्याला त्या गोष्टी काय करता आल्या पाहिजेत? जोडता आल्या पाहिजेत. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो कलम 143 काय आहे बाबांनो? कलम 143 आय लव्ह यू आहे. म्हणजे आपण आय लव्ह यू म्हटल्यानंतर सल्ला घेतो का नाही? मग कलम 143 पण सल्ला घेण्याचं कलम आहे. कोण? राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा सल्ला घेऊ शकतो. आता कलम 43 नुसतं काय आहे तर कलम नुसतं 43 आहे की कामगारांना दिलं जाणारं वेतन किंवा भत्ता अशा अनुषंगानं आहे. कलम 243 काय आहे? आता 243मध्ये पंचायत राज ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस माझ्याकडं 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती 1992ची माझ्याकडं डोळ्यासमोर उभा राहते. आता ही जर डोळ्यासमोर उभा राहत असेल तर नुसतं पंचायत राज असेल तर त्या ठिकाणी मी पार्ले जी विद्यार्थ्यांना सांगतो. म्हणजे पंचायत राज जी 243 जी जर असेल तर पंचायत राज आहे आणि 243 डब्ल्यू जर असेल तर ते नगरपालिकेच्या अनुषंगानं आहे हे सांगितलेलं आहे. 343 काय आहे? ते भाषेच्या संदर्भातलं आहे. आता ज्यावेळेस आपण राष्ट्रपतीच्या अनुषंगाने विचार करतो तर मी विद्यार्थ्यांना विचारलं की बाबांनो मराठी या विषयामध्ये वर्णमाला आहे आणि त्यात आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत तर विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर 52 वर्ण आहेत. मग मी त्यांना राज्यशास्त्रामध्ये घेऊन गेलो की बाबा कलम 52 कशाचा संदर्भ आहे तर त्यांनी सांगितलं की कलम 52 हे राष्ट्रपती आहे. मग मी त्याला विचारलं 56 काय आहे, 60 काय आहे तर 56 हा राष्ट्रपतीचा कार्यकाल आहे आणि 60 म्हणजे ओत म्हणजे शपथ, शपथ म्हणजे वचन आपण मराठीमध्ये घेतो तर ते 60 काय आहे? शपथ आहे. मग मी त्यांना भाग 18मध्ये आणीबाणीमध्ये घेऊन गेलो. मग मी 352, 356 आणि 360 त्यांना सांगितलं. 352 काय तर म्हणे राष्ट्रीय आणीबाणी आहे. मग मी त्यांना म्हटलं की राष्ट्रीय आणीबाणी आहे तर कशी आहे राष्ट्रीय आणीबाणी? तर ते म्हणे राष्ट्रीय आणीबाणी आहे, फक्त राष्ट्रीय आणीबाणी आहे. तर आपण लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 52 बाहेरून आला रावण ज्यावेळेस परकीय आक्रमण होतं किंवा सशस्त्र बंडाळी होते त्यावेळेस ती राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. आता 360 मी त्याला विचारलं. 60 तर थोडं कन्फ्यूज झाला विद्यार्थी. तर त्याला म्हटलं 60 पैशाची पडना गाठ.
आपल्याला मार्क मिळवायचे 60 पैशाची पडना गाठ. तर आर्थिक आणीबाणी 360 आहे आणि 356 काय आहे, 356 आहे राष्ट्रपती राजवट. अशा पद्धतीनं आपल्याला थोड्या अनुषंगानं विषयांना जोडत अभ्यासाची तयारी करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे, ज्यांना चांगला सराव करायचा आहे, मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना की बाबा मराठीमध्ये असताना क्रियापदाची 14-15 जे काही प्रकार आहेत ते तुझे पाठ आहेत का, तर तुझे पाठ पाहिजे. ससा, संशिस्त, UPS, ॲड, बाक सगळे प्रकार पाठ आहेत. म्हणजे सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत. मी आता नवरात्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचो की नवरात्र महोत्सव संधी नाही, तू द्विगुण संधी नाही, समास पण मी विचारणार नाही. नवरात्र महोत्सव म्हणजे कोणता समास आहे हे पण विचारणार नाही, किंवा नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह द्विगु समास म्हणून पण विचारणार नाही. मी तो विशेषणाचा प्रकार विचारेल. नवरात्र महोत्सव कोणतं विशेषण आहे, तर ते समासघटित विशेषण आहे. या सगळ्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे धर्मवाचक नाम काय आहे, धर्मीवाचक नाम काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय झाल्या पाहिजेत, क्लिअर करता आल्या पाहिजेत. म्हणजे विषयाची सांगड घालून आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. आणि अशाच पद्धतीनं विषयाची सांगड घालून अभ्यासाची उत्तम तयारी करण्यासाठी आम्ही बारामती या ठिकाणी एक स्पेशल बॅच रिलीज करत आहोत, तयार करत आहोत. आणि या बॅचचं एक वैशिष्ट्य असं असणार आहे की जो विद्यार्थी माझ्याकडे येणार आहे, जी काही फी असेल तो भरणार आहे. ती फी भरल्यानंतर तो विद्यार्थी भरती झाल्यानंतर आम्ही ती फी त्याला परत देणार आहोत. म्हणजे एक त्याच्यासाठी प्लस पॉईंट असा असणार आहे की तो जर भरती झाला तर त्याची फी त्याला परत मिळणार आहे. त्याच्यामुळं आमचं एफर्ट्स प्लस त्या विद्यार्थ्याचे एफर्ट्स अशा पद्धतीनं ही बॅच सुरू होणार आहे. लवकरच ही बॅच आम्ही सुरू करतो आहे. फी ही अत्यल्प असणार आहे, जवळपास 1000 रुपये महिना अशा अनुषंगानं फी असेल. आणि ठराविक विद्यार्थ्यांना ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी जरूर जॉईन करा. पैसे भरून, ज्या विद्यार्थ्याचं फिजिकल पडत नाही तरीही तो पैसे भरून वेगवेगळ्या ठिकाणी बॅच जॉईन करतो आहे, तर त्याच्यासाठी ही बॅच माझी खूप महत्त्वाची असेल. कारण नाममात्र शुल्क आहे 1000 रुपये, ज्याच्यामध्ये आम्ही सगळे विषय घेणार आहोत. मी असेल, माझे सहकारी असतील, आणि 2 तास 3 तास ज्या विद्यार्थ्यांच्या कॅपॅसिटीनुसार काय आहे आम्ही हे घेणार आहोत. आणि अत्यंत दर्जेदार घेणार आहोत, अत्यंत प्रामाणिकपणे घेणार आहोत. आणि विद्यार्थ्यांचा रिझल्ट कशा पद्धतीनं येईल याच्यावरती काम करणार आहोत. तर माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्या विद्यार्थ्यांना आता चांगले आणि दर्जेदार रिव्हिजन करायची आणि ज्यांचं फिजिकल पडतं आहे त्यांना 100% भरती व्हायचं आहे, तर 100% तुम्ही आम्हाला भेट द्या. आमचा पत्ता आहे नक्षत्र गार्डनच्या शेजारी साईनगर, एक रो हाऊसची लाईन आहे, त्याच्या शेजारी अनगा रेसिडेन्सी नावाची बिल्डिंग आहे. शॉप नंबर 11मध्ये आमचं ऑफिस आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही भेट द्या. धन्यवाद. माणसाने सोडत राहिलं पाहिजे तेवढं आपल्याकडे येत राहतं. हा निसर्गाचा नियम आहे.